भाजीचा एक प्रकार बनवते आहे। त्यासाठी ही शिराळी घेतली आहे बघा, छान शिराळी आहे, ताजी ताजी। आता ही मी भाजी चिरून घेते, व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। हे इथे मी चवळी घेतली आहे बघा, चवळी मी 2 तास भिजवून घेतली। आता ही कुकरमध्ये वाफवून घेते 2 शिट्या काढून। आता ही शिराळ्याची मी साल काढून घेते, हे बघा सुरी घेऊन, हे बघ। आणि याला शिराळ्याला दोडकी पण म्हणतात, काही ठिकाणी दोडकी म्हणतात, काही ठिकाणी शिराळी म्हणतात। आता याची सालं काढून घेते। आता याचे मी बारीक बारीक तुकडे करते। छोटे किंवा मीडियम तुकडे करायचे, एकदम बारीक केले तर मग गळून जातात, त्यापेक्षा थोडेसे मोठे ठेवायचे। अशा पद्धतीने सर्व तुकडे करून घेते आणि पुढची कृती दाखवते। सर्व तुकडे बारीक बारीक करून घेतलेत बघा। हे आता मी स्वच्छ धुवून घेतले आहेत, अगोदरच कापायचे, चिरायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले होते 3 वेळा। आता एकदा पाण्यातून फक्त काढते। वाटण्यासाठी खोबरं, आल्याचा तुकडा, लसूण आणि कांदा घेतला आहे, हे आता भाजून घेते वाटण्यासाठी। आणि इथे फोडणीसाठी टॉमॅटो, कांदा आणि लसूण घेतली आहे। आता हे फोडणीला घालते। कढई गरम झाली आहे, आता हे लसूण घालून घेते। लसूण फ्राय झाली आहे, आता कांदा घालते। त्याचं वाटण बनवायचं आहे ना, म्हणून भाजून घेते। कांदा मी मोठा मोठा चिरलेला आहे। आलं चिरून टाकते। कांदा भाजत आला आहे, आता खोबरं घालते। अशा पद्धतीने केलेली भाजी खूप छान होते, व्हिडिओ नक्की बघा पूर्ण प्लीज। आता याचं वाटण हे थंड झाल्यावर वाटण करून घेते मिक्सरमध्ये। पुढची रेसिपी खूप अजून आहे शिल्लक बघा। हे भाजून झाले, आता थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लावून घेते। ते मी तेल घातलंय, तेल गरम झालंय, आता राई घालून घेते। जिरे घातली, राई जिरे तडतडले, आता मी लसूण घालून घेते। कांदा टाकून घेते। कांदा लाल झाला, आता मी टोमॅटो टाकून घेते। कढीपत्ता, हिंग घालून घेते। हळद पावडर टाकते। शिराळी घालून घेते बघा। आता मसाला घालून घेते, 1 चमचाभर। चवीनुसार मीठ घालून घेते, छोटा चमचाभर। थोडंसं पाणी घालून घेते, अर्धी वाटी घालून घेते। 1 बटाटी आहे। झाकण लावून 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घेते। आता हे वाटण घालून घेते बघा। वाटण घातल्यानंतर हे ढवळून घेते आणि आणखी 5 मिनिटं शिजवते। हे आता मी हे झालंय, उकळी आली आहे। आता उकडलेले चवळे घालून घेते, हे बघा चांगले शिजलेले आहेत, हे बघा।
खूप छान होते. अशी भाजी बनवली तर नक्की बनवून बघा. छानच होते. चवीला खूप अप्रतिम लागते. नक्की करून बघा. आता हे गरम मसाला टाकून घेते बघा. घालून घेतलाय. चांगलं शिजलंय. आता कोथिंबीर घालून घेते. शिराळा आणि चवळीची भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान लुक आलाय. बघा किती मस्त दिसते आणि चवीला तर त्याहीपेक्षा खूप छान अप्रतिम लागते. नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगा. खूप छान होते अशी चवळी बटाटा घालून शिराळ्याची भाजी.